हॅलो फ्रेंड्स, कशात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार मस्त बटाटा वेगळा भाजी प्रकार. ऑफिससाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी मस्त अगदी चमचमीत हा बटाट्याचा ठेचा बनवू शकता. पायासाठी 2-3 बटाटे छान असे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला असं छान असं ठेचून घेतलेलं आहे आणि तर सुरू करूया आपल्या रेसिपीला. गॅसवर मी छान गरम तेल त्यात थोडं. आता यामध्ये थोडं कढीपत्ता छान बारीक चिरलेला कांदा ॲड. हा कांदा छान परतून घेऊया 1 मिनिटभर. थोडा कांदा कच्चापणा गेला पाहिजे, आपण परतून घेऊया. हा कांदा छान परतलेला आहे. आता यामध्ये हळद आणि मीठ ॲड करूया. 1 अर्धा चम्मच हळद घेतलं आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेलं आहे. आता छान हे परतून घेऊ. हा छान आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपण जे बटाटा ठेचून घेतलेला स्वच्छ धुवून घेतले ते ॲड करू. छान परतून घेऊ. हा आपला बटाटा छान असा आपण परतून घेतलेला झाकून बटाटा शिजला जाईल. आपला बटाटा शिजत आहे तोपर्यंत आपण याला लागणारे एक वाटण तयार करून यासाठी मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत भाजून छान. 1-2 गड्डी लसूण घेतलेला आहे, असा मोठा मोठा सोलून घेतला, जास्त सोललेलं नाही आहे. थोडंसं अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि ओल्या मिरच्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे. आता याचं सर्व छान वाटण तयार करून घेऊया. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, छान असं ओबडधोबड छान असं याचं वाटण तयार करून घेऊया आपण. हा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण. यामध्ये आता हे सर्व ॲड करून छान याचं वाटण तयार करून घेऊया. आपण छान असं वाटण तयार करून घेतलं पाहू शकता तुम्ही. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही आहे. हा बटाटा पण आपण छान असा परतून घेतलेला आहे तेलावर मस्त. 50% आपण एवढा शिजवलेला आहे. आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते ॲड करूया. तर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते सर्व वाटण यात ॲड केलेलं आहे. आता छान याला मिक्स करून घेऊया मस्त. आणखी 1-5 मिनिटाला झाकून ठेवूया. मस्त लागते ही भाजी. एका नवीन पद्धतीने आपण तीच भाजी खाऊन कंटाळतात मुलं, तर काहीतरी वेगळं म्हणून आपण ही भाजी बनवू शकतो. त्याला 5 मिनिटं आपण झाकून छान शिजवून घेऊया. मस्त आपण त्याला 5 मिनिटं झाकून छान शिजवून घेतलं. आपला बटाटा मस्त छान अगदी आपला बटाट्याचे ठेचा तयार झालेला पाहू शकता. मस्त चमचमीत दिसतात आणि मस्त असं छान सुगंध सुटलेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान आपला बटाटा असा तयार झालेला ठेचा काढून घेऊया. पहा मस्त अगदी चमचमीत आपला छान बटाट्याचा ठेचा तयार झालेला पाहू शकता. मस्त दिसत आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपल्या ठेच्याला आणि चविष्ट तर अति मस्त झणझणीत असा आपला ठेचा तयार झालेला पाहू शकता. पहा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी मस्त अगदी छान असा झटपट होणारा हा ठेच्याचा प्रकार आहे. भाजी म्हणा तुम्ही अगदी पटकन होते. पहा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. मस्त लागते आणि चव पण खूप भन्नाट आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.